शहरातील कचरा कमी करण्यासाठी कचरा वेचणाऱ्या महिलांचे योगदान बहुमूल्य आहे. पहाटेपासून महिला घरातून बाहेर निघतात व वेगवेगळ्या ठिकाणाहून शहरातील कचऱ्याच्या ढिगामधून प्लास्टिकचा कचरा वेचत असतात. त्यासोबतच विविध ठिकाणाचा कचरा वेचतात. या महिलांची घरची परिस्थिती खूप कठीण व हालाकीची असते. या महिलांना घरची परिस्थिती व आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी स्त्रीमुक्ती संघटना विविध स्तरावर काम करते. त्यांना महिलांना ट्रेनिंग सेशन्स देत असते. यामध्ये मेणबत्ती कशी बनवावी, त्यासोबतच विविध कलाकृतीच्या वस्तू कशा बनवाव्या, त्यासोबतच गार्डनिंग व त्यासोबतच खत कसे बनवावे व सेंद्रिय खत कसे बनवावे यासारख्या ट्रेनिंग सेशन्स घेत असतात व यामधून स्त्रीमुक्ती संघटनेने यांचे आयुष्य बदलले आहे. जोशी आणि माझे सहकारी निखिल जबाबे, आम्ही स्त्रीमुक्ती संघटना या संस्थेमध्ये काम करत आहे. ही संस्था मूळची मुंबईची आहे आणि इथे ज्योतिताई मापसेकर तिथे आमचे अध्यक्ष आहे आणि तिथे 1992 पासून त्यांनी तिथे कचरा वेचक महिलांसोबत काम सुरू केलं आणि ते स्त्रियांचा उत्थानासाठी काम करतात. आणि वर्ष 2016 पासून एक झिरो वेस्ट मॅनेजमेंट नावाचा एक पॉल हेमलिन फाउंडेशन यांच्या सहायताने एक प्रोजेक्ट आला. तो प्रोजेक्ट त्यांनी वर्धेमध्ये राबवायचं ठरवलं आणि 2016 पासून वर्धेला काम सुरू झालं. तेव्हापासून आम्ही या पहिले कचरा वेचक महिलांचा सर्वे केला. आर्वी नाक्याला, बोरगावला, इतवारीला, पारदीबिडा सगळ्या कचरा वेचक महिला आहे त्यांचा सर्वे केला आणि मग आम्हाला तिथे आढळलं की यांच्याकडे बेसिक डॉक्युमेंट्स पण नाही आहे. आधार कार्ड नाही आहे, राशन कार्ड नाही आहे. तर यांचे आम्ही बेसिक डॉक्युमेंट्स पहिले बनवले. आधार कार्ड, राशन कार्ड, कास्ट सर्टिफिकेट हे बनवले. नंतर मग यांचे बचत गट तयार केले आणि त्याच्या माध्यमातून मग यांना आम्ही प्रशिक्षण देऊन यांना काहीतरी नवीन शिकवून ते आत्मनिर्भर कसे होतील याच्याबद्दल आमचे प्रयत्न सुरू आहे. आणि आता यावर्षी आम्हाला नगरपरिषदकडून पण एक ठेका भेटला आहे, ज्याच्या अंतर्गत या संभाजी गार्डनमध्ये जे आरती बचत गटाचे महिला आहे ते बचत गट गार्डनचं रखरखावचं काम करतात आणि त्यांना नगरपरिषदकडून पैसे मिळतात. तसेच एक इंदिरा गार्डन आहे, त्याचा रखरखावचा ठेका जो आहे तो सावित्री बचत गटाचा मिळाला आहे आणि त्यांना आम्ही प्रशिक्षण पण दिले, म्हणजे कसे करून यांना रोजगार मिळेल आणि कचऱ्याच्या कामापासून दूर होऊन आत्मनिर्भर कसे होईल यासाठी आमचे सतत प्रयत्न सुरू आहे. आम्ही काम करतो. आम्हाला स्त्रीमुक्ती संघटनेकडून आम्हाला काम मिळालेलं आहे तर आम्ही काम करत आहोत. या कामातून आपल्याला काय फायदा होतो? याच्यामध्ये फायदा खूपच आहे. झाडं लावणे, झाडं त्याला पाणी खत दिवसांनी त्यांना वाढवायचं, चांगलं ते काम मिळाल्यापासून आम्हाला कुठं जाणं नाही होत. आम्ही काम आमचं घर याच्यामध्ये चालते, आम्ही हेच काम करतो. असं आम्हाला खूप खूप गरजेचं होतं म्हणून आम्ही करत आहोत.